मिसळ पाव आवडतो का? तर आज मी दाखवणार आहे एकदम परफेक्ट झणझणीत असा मिसळ पाव रेसिपी. नमस्कार, मी आहे विशाखा. VS हेल्थ फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फक्त काही मिनिटात तयार होणारा झणझणीत असा मिसळ पाव आज आपण पाहणार आहोत आणि त्यासोबत झणझणीत अशी लाल कट असलेली मिसळ पाव घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी टेस्ट मिळते कशी, ते आज आपण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आता आपण पाहूया. नाश्त्यासाठी परफेक्ट असा आणि जेवणामध्येही परफेक्ट अशी मिसळ पाव जी सर्वांना खूप जास्त आवडते. कोल्हापूर असो किंवा पुणे, या ठिकाणी कोणत्याही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चव मिळते. चला तर पाहूया माझ्या पद्धतीने बनवलेली मिसळ पाव आज पाहूया. एकदम परफेक्ट अशी झालेली मिसळ. तर पाहू शकता तुम्ही कलरही कसा आलेला आहे आणि त्याची तरीही खूप छान आलेली आहे. चला तर आता साहित्य पाहूया. मटकी घेतली आहे 200 ग्राम. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता आपण त्याला कुकरमध्ये लावून घेऊया. कुकरमध्ये एक माप तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फोडणीसाठी अर्धा चम्मच जिरे टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊन त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर त्याच्यामध्ये अर्धा कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, जे मी बारीक चिरून घेतला आहे. ते कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही. नंतर मसाले टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हळद टाकूया. हळद टाकून त्याला छान असं परतून घेऊया. तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे. मी मटकीमध्ये जास्त साहित्य वापरत नाही, त्यामुळे मी साधी आणि सिंपल मटकी बनवत आहे. नंतर आपण त्यामध्ये मटकी ॲड करून घेऊया. मटकी ॲड करून त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली मटकीचा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी 1.5 ग्लास टाकला आहे मी. 200 ग्राम मटकी असल्यामुळे 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यावे. हलवून घ्यावं एकदा. आता त्याला आपण झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया. चला आता साहित्य पाहूया. साहित्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे, टोमॅटो, खोबर आणि अद्रक लसण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. चला आता आपण त्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी भाजून घेऊया. कढईत आपल्यावर कांदा टाकून घेतला आहे. नंतर आपल्याला त्याला थोडंसं तेल टाकून कांद्याला आपल्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपला कांदा किती छान असा ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकायचा आहे. मी टोमॅटो टाकते. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो स्किप करा. काही जण टोमॅटो टाकत नाहीत मिसळमध्ये. तर आता टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं तेल टाकून अजून त्याच्यामध्ये खोबर टाकून घ्यायचं आहे. खोबर टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. खोबर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. नंतर ते काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि कच्चे अद्रक आणि लसण टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. त्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते. चला तर आता आपण बनवतोय मिसळचा झणझणीत मसाला. यामुळे मिसळची टेस्ट एकदम जबरदस्त लागते. त्यासाठी कढईमध्ये 5 माप तेल टाकलं आहे. जिरे मोहरी टाकून घेतली आहे. 7 ते 8 कढीपत्ता टाकून घेतला आहे. नंतर त्याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची आहे, जे आपण प्युरी फॉर्ममध्ये करून घेतले आहे. ते टाकून त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तेलही कंजूसी करू नका तेलामध्ये. तर आपली ग्रेव्ही किती छान परतलेली आहे आणि तेलही बाहेर सुटलेलं आहे. तर आता आपण सुके मसाले टाकून घेऊया. सुक्या मसाल्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, 1 चम्मच धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू शकता.
तर मी घरगुती काळा मसाला वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान असं परतून घेऊया. आपल्याला मसाल्यातलं पूर्णपणे तेल बाहेर तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता किती छान असं तेलही सुटत आहे मसाल्याला. तर आता आपण मिसळचा मसाला वापरत आहे. यामध्ये सुहानाचा मिसळ मसाला मी वापरत आहे. खूप छान टेस्ट लागते यामुळे. 3 चम्मच मी मसाला घेतला आहे. तर तुम्ही जास्त घेत असलात मिसळ बनवण्यासाठी तर 1 पॅकेटही टाकू शकतात यामध्ये. तर मसाला टाकून छान असं परत एकदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता. चला तर आता थोडंसं त्यामध्ये मसाला चिटकत नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. जे मटकीतलं पाणी काढलेलं आहे शिजवून घेतलेलं ते मी पाणी इथं ॲड केलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मसाला छान असा शिजवून घेऊया. कारण मसाल्याची पूर्ण चव ग्रेव्हीमध्ये उतरते आणि खरंच खूप छान लागते त्यामुळे. तर मसाल्यातलं पाणीही आटलेलं आहे आणि तेलही खूप छान बाहेर सुटलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मटकी जे आपण शिजवून घेतलेले आहे. मी डायरेक्ट मटकी यामध्येच ॲड करते आणि रस्साही दुसरा बनवत नाही कारण यामध्ये खूप छान अशी टेस्ट लागते. तर हवा असेल तर तुम्ही दुसरा कट तयार करू शकता. आता मटकीतलं पाणी आपण टाकून घेऊया. जे आपण शिजवून ठेवलेली आहे ते छान असं टाकून घेऊन त्याला एकदा हलवून घेऊया. तर पाहू शकता थोडीशी घट्ट झाली आहे. चला तर आता आपण त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकूया आणि पाणी गरमच करून टाकावे कारण तरी आपल्याला खूप काढायचे आहे त्यावरती म्हणून थंड पाणी टाकू नये. तर पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि त्यामध्ये उकळी छान आलेली आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून त्याला 7 ते 8 मिनिट उकळी काढून घेऊया. तर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि आपला रस्साही किती छान झालेला आहे. एक थोडासुद्धा पांढरा रस्सा राहिलेला नाही. पूर्णपणे मसाला वापरल्यामुळे छान कलर आलेला आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे. तर पाहू शकता आपली मिसळ तयार झालेली आहे. आता आपण त्याला प्लेट करून घेऊया. प्लेटमध्ये कट टाकून घेऊ आधी एका बाउलमध्ये. नंतर एका बाउलमध्ये थोडीशी मटकी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडासा फरसाण टाकून घ्यायचा आहे. फरसाण टाकून झाल्यावर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि सोबत पाव आणि जी आपण मटकी शिजवलेली आहे मी ती थोडीशी काढली आहे. खूप छान लागते त्यासोबत टेस्ट करायला. तर तयार आहे आणि नंतर टाकून घेऊया थोडासा कट. झणझणीत असा लाल कट आपण यावरती टाकून घेऊया. एकदम जबरदस्त. तर पाहू शकता आपली मिसळ तयार झालेली आहे. अशा झणझणीत मिसळ पाव रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. अशा सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.